महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे डॅडॅश माध्यम असावे। राईट आन्सर आहे महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असले पाहिजे। मोर्ले मिंटो सुधारणा कायदा डॅडॅशमध्ये पास झाला। तर इसवी सन 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा पास झाला। डॅडॅश यांनी इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याचा वध केला। राईट आन्सर आहे अनंत कान्हेरे यांनी इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याचा वध केला। सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला। सर सय्यद अहमद खान यांनी डॅडॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली। तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली। भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅडॅश। राईट आन्सर आहे आसाम हे भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य आहे। महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र सुरू केले आहे। पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या राज्यात पेरियार अभयारण्य आहे। इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे। 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? तर कोलकाता या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन सुरू झाले। खालीलपैकी कोण भारताचा एकमेव ज्यू व्हाईसरॉय होता? तर लॉर्ड रिडिंग हा भारताचा एकमेव ज्यू व्हाईसरॉय होता। भारतातील कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर महामार्ग जात नाही? राईट आन्सर आहे बिजापूर शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर जात नाही। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 छेदतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन कोठे केले? तर महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे। नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर शहानवाज खान यांनी नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व केले। भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर कायदे मंडळाला हे भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार आहे। खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले आहे। खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? तर सायमन कमिशनने विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक ब केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा ही शिफारस केली नाही। स्वातंत्र्य समता व बंधुत्व तत्वाचा घोष करणारे फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क रुसो। औरंगजेबचे निधन कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक ड अहमदनगर या ठिकाणी औरंगजेबचे निधन झाले। पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक ब 1784 मध्ये पिट्स इंडिया कायदा मंजूर झाला। प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी डॅडॅश हे वृत्तपत्र सुरू केले। राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले।
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा. तर ऑप्शन क्रमांक सी दिनशा वाच्छा योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात व छत्तीसगड यांच्या सीमेवरून वाहते? राईट आन्सर आहे इंद्रावती नदी ही महाराष्ट्रात व छत्तीसगड यांच्या सीमेवरून वाहते. लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी जर आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण 50 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. असे एकूण 1250 प्रश्न आहेत. जसा सिलेबस आहे त्यावर आपण या टेस्ट डिझाईन केल्या आहे. त्यासोबत चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे जून 2022 ते एप्रिल 2024 आणि मेमध्ये आणि जूनमध्ये जर पुढे एक्झाम गेली तर मे आणि जूनच्या देखील चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. आपल्याला परचेस करायचं असेल तर प्राईज आहे फक्त 149. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण 4200 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्त्वाच्या PDF आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील. एकूण 31 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 15 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. तसेच मिक्स्ड 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1800 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये भेटतील. तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत. यामध्ये अंकगणित या टॉपिकवर 15 तुम्हाला टॉपिक भेटतील. बुद्धिमत्ता चाचणी एकूण 10 टॉपिक. तसेच हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1300 प्लस प्रश्न तुम्ही 129 रुपयामध्ये परचेस करू शकता. तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन सेट, ऑनलाईन टेस्ट असे एकूण 1100 प्लस प्रश्न भेटतील. प्राईज आहे फक्त 129 रुपये. त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी 32, सामान्य ज्ञान 30, इंग्लिश 21 आणि बुद्धिमत्ता 20 असे एकूण 130 टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 249. या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे. टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल. PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न आहेत. 15 मिनिटे वेळ आहे. त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यासोबत 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण 4000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे फक्त 199 रुपये. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व PDFचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.